साधारणपणे राज्यकारभारासंबंधीचे जे लिखित, अलिखित नियम आहेत, रूढी, परंपरा याचं पालन ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि यानुसारच त्या ठिकाणचा राज्यकारभार चालवला जातो आणि म्हणून ब्रिटनची राज्यघटना ही कशी आहे, अलिखित स्वरूपाची आहे. भारताप्रमाणे ती लिहिलेली नाहीये. त्याचबरोबर ब्रिटनची संसद हे काय करते माहिती आहे का, वेळोवेळी सनदा पास करत असते. मॅग्ना चार्टा याला सनद असं म्हटलं जातं आणि या सनदीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी राज्यकारभार हा केला जातो. ब्रिटनचे लोक हे परंपराप्रिय आहेत. परंपरेचा त्यांना खूप अभिमान आहे आणि म्हणून परंपरेचं जतन करतात आणि हेच कारण आहे आज सुद्धा लोकशाही युगामध्ये ब्रिटनमध्ये राजा राणीची सत्ता अस्तित्वात आहे. राजा राणी हे पद अस्तित्वात आहे. त्याचं कारण म्हणजे ब्रिटन जनता ही परंपराप्रिय आहे आणि परंपराप्रिय असल्यामुळे त्या ठिकाणी राजपद अजूनही अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून ब्रिटनची राज्यघटना ही कशी आहे, अलिखित स्वरूपाची आहे. महत्वपूर्ण स्वरूपाचे जे कायदे आहेत, त्याचबरोबर परंपरेनुसार राज्यकारभारासंबंधीचे जे संकेत आहेत, प्रथा आहेत, या प्रथा आणि संकेतानुसारच ब्रिटनचा राज्यकारभार त्या ठिकाणी चालतो आणि म्हणून ब्रिटन ची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे. भारताची राज्यघटना अलिखित नाहीये, तर लिखित स्वरूपाची आहे. घटना समितीकडून हेतू परस्पर ती निर्माण करण्यात आलेली आहे आणि म्हणून तिचं स्वरूप कसं आहे, हे लिखित आहे. घटना समितीने जी राज्यघटना तयार केली ती राज्यघटना सर्वांनी स्वीकृत केलेली आहे. मूळ राज्यघटनेमध्ये लक्षात घ्या, भारतीय संविधानामध्ये 395 कलमे होती, 9 परिशिष्टे होती आणि 20 भाग त्यामध्ये अंतर्भूत झालेला होता मूळ राज्यघटनेमध्ये. कालांतराने कलमाची संख्या वाढली, परिशिष्टे सुद्धा वाढले आणि विभाग सुद्धा वाढलेले आहेत. मात्र मूळ राज्यघटनेमध्ये 395 कलमांचा समावेश होता, 9 परिशिष्टे होती आणि एकूण विभागांची संख्या ही 20 होती. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. भारताची राज्यघटना विस्तृत होण्यामागचं हे एक महत्वपूर्ण कारण आहे की अनेक कलमांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. छोट्या छोट्या बाबी संदर्भात सुद्धा महत्वपूर्ण तरतुदी राज्यघटनेमध्ये स्पष्ट लिखित केलेले आहेत आणि म्हणून भारताची राज्यघटना ही विस्तृत अशा स्वरूपाची झालेली आपल्याला दिसून येते. तपशीलवार विश्लेषणात्मक पद्धतीने राज्यघटनेमध्ये लिखाण झाल्यामुळे राज्यघटना ही विस्तृत स्वरूपाची झालेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, नागरिकत्वासंबंधीचे नियम, राष्ट्रपतीचे अधिकार, संसदेची रचना, त्याचबरोबर सिव्हिल सर्व्हिसेस, निवडणूक आयोग, अल्पसंख्याक विषयक आयोग, अशा विविध तरतुदी केलेल्या असल्यामुळे भारतीय राज्यघटना ही विस्तृत झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर संघराज्य व्यवस्थेसंबंधित सुद्धा स्पष्टपणे तरतूद राज्यघटनेमध्ये केलेली आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भारताची राज्यघटना जशी लिखित स्वरूपाची आहे तद्वतच ती विस्तृत आणि सर्वात मोठी अशी आहे. आज जगामध्ये जी लोकशाही प्रधान राष्ट्रे आहेत, या लोकशाही प्रधान राष्ट्राच्या राज्यघटनेचा जर आपण विचार केला तुलनेमध्ये, तर भारताची राज्यघटना ही कशी आहे, सर्वात मोठी आहे. अमेरिकेची राज्यघटना जर आपण पाहिली तर केवळ ती 30 मिनिटांमध्ये आपण वाचू शकतो. अमेरिकन राज्यघटना ही केवळ आपण 30 मिनिटांमध्ये वाचू शकतो. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आहे, कॅनडाची राज्यघटना आहे, इतर लोकशाही प्रधान देशाच्या राज्यघटना आहेत, मात्र त्या राज्यघटना भारताप्रमाणे विस्तृत अशा स्वरूपाच्या नाहीत. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. हे पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं भारतीय राज्यघटनेचं. दुसरं वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येईल,
भारतीय राज्यघटना ही लवचिक स्वरूपाची आहे. म्हणजे काय की सर्वसाधारण जर परिस्थिती असेल भारतामध्ये, सामाजिक आर्थिक परिस्थिती, तर अशा परिस्थितीमध्ये राज्यघटनेतील तरतुदीमध्ये बदल करायचा असेल, अशा परिस्थितीमध्ये राज्यघटनेतील तरतुदीमध्ये बदल करायचा असेल तर साध्या बहुमताने संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या साध्या बहुमताने राज्यघटनेतील तरतुदीमध्ये बदल करता येतो. म्हणजेच भारतीय राज्यघटना कशी आहे, लवचिक स्वरूपाची आहे. मात्र काही तरतुदी अशा आहेत राज्यघटनेमध्ये, काही प्रोव्हिजन्स अशा आहेत की त्यामध्ये बदल करण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी केवळ संसदेच्या दोन्ही सभागृहाचीच आवश्यकता नसते. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या बहुमताबरोबरच, मान्यतेबरोबरच संघराज्य व्यवस्थेतील जे घटक राज्याच्या विधानसभा आहेत, 2/3 विधानसभेने त्याला मान्यता दिली पाहिजे, त्या तरतुदीला, घटना दुरुस्तीला, तरच त्या तरतुदीमध्ये बदल करता येतो. आणि म्हणून भारताची राज्यघटना जशी लवचिक स्वरूपाची आहे त्याच पद्धतीने ती ताठर स्वरूपाची सुद्धा आहे. भारताच्या संविधानातील काही तरतुदीमध्ये सहज बदल करता येतो, म्हणून भारताची राज्यघटना कशी आहे, लवचिक स्वरूपाची आहे. हे एक वैशिष्ट्य आहे राज्यघटनेचं. भारताची राज्यघटना ही ताठर स्वरूपाची आहे, म्हणजे सहज पद्धतीने तरतुदीमध्ये बदल करता येत नाहीत, अशा काही तरतुदी आहेत. बदल जर करायचा असेल तर संसदेच्या मान्यतेबरोबरच घटक राज्याच्या विधानसभेची सुद्धा त्या ठिकाणी मान्यता घ्यावी लागते. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भारतीय राज्यघटना ही जशी लवचिक स्वरूपाची आहे त्याच पद्धतीने ती ताठर स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येतं. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट करता येईल भारतीय राज्यघटनेचं ते म्हणजे संविधानामध्ये भारतीय जनतेचं सार्वभौमत्व पदोपदी दिसून येतं. भारताच्या राज्यघटनेची सुरुवातच कशी झालेली आहे मित्रांनो, आम्ही भारताचे लोक या वाक्यापासून भारतीय राज्यघटनेची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. जगामध्ये काही राष्ट्रे असे आहेत की ज्या राष्ट्राच्या संविधानाची सुरुवातच ईश्वराच्या नावाने झालेली आहे, देवाच्या नावाने झालेली आहे. मात्र ज्या अर्थी आपण धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केलेला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे, त्या अर्थी भारतीय संविधानाची सुरुवात ही कुण्या ईश्वराच्या नावाने झालेली नाहीये, कुण्या देवाच्या नावाने झालेली नाही, तर आम्ही भारतीय लोक अशी सुरुवात भारतीय संविधानाची झालेली आहे. याचा अर्थ काय होतो की जनता ही सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे काय, सर्वोच्च. सार्वभौम म्हणजे सर्वोच्च आहे. भारतीय लोकशाहीमध्ये, भारत देशामध्ये शासनकर्ते वर्ग निर्माण करणारा जो घटक आहे, सत्ताधाऱ्याची निर्मिती करणारा जो घटक आहे तो म्हणजे मतदार आहे, भारताची जनता आहे. भारताचा राज्यकारभार हा जनतेच्या सार्वभौमत्वानुसार चालणार आहे, जनतेच्या इच्छेनुसार चालणार आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल ते म्हणजे हॅलो, आवाज येतोय का वांडेकर? हो सर, येतोय. बांदल, निकिता? हो सर, येतोय. ठीक आहे. तर जनतेचं सार्वभौमत्व, पीपल सॉव्हरेंटी इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो. भारतीय घटनेने जनतेच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार केलेला आहे. घटनेच्या उद्देशपत्रिकेमध्येच आम्ही भारताचे लोक असा शब्दप्रयोग केलेला आहे. यावरूनच कल्पना येते की भारतीय जनतेला घटनाकारांनी किती महत्व देऊ केलेलं आपल्याला दिसून येतं. भारताची राज्यघटनाच मुळात जनतेच्या इच्छा आकांक्षेचं प्रतिनिधित्व करणारी आहे, लक्षात घ्या.
सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सत्ताधारी वर्गाची निवड, सत्ताधारी व्यक्तीची निवड कोण करत असतं? जनता करत असते, मतदार करत असतो. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य काय आहे? जनतेचं सार्वभौमत्व. हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं. निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याला प्रतिसाद राजकीय पक्षांच्या जनता देत असते. कोणत्या राजकीय पक्षाचा जाहीरनामा महत्वपूर्ण स्वरूपाचा आहे? कोणत्या राजकीय पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासने दिलेली आहेत? सामाजिक सुधारणेच्या संदर्भात, सार्वजनिक व्यवस्थेच्या संदर्भात. मग जनता काय करत असते? मतदानाच्या माध्यमातून त्यांना प्रतिसाद देत असते आणि सत्ताधाऱ्यांची निवड करत असते. आतापर्यंत सर्वसाधारणपणे 17 लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत भारतामध्ये. ओके, या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वेळोवेळी भारतीय जनतेने आपला कल त्या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि वेगवेगळी सरकारे अस्तित्वात आणलेली आहे. कधी काँग्रेस पक्षाचं सरकार, कधी आघाडीचं सरकार, कधी भाजपचं सरकार, असे वेगवेगळे कौल देऊन आपलं सार्वभौमत्व त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे जनता ही कशी आहे? सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे काय? सर्वोच्च. सार्वभौम सत्ता ही कोणाची आहे? जनतेची आहे. सार्वभौम सत्ता म्हणजे कशी सत्ता? ज्या सत्तेवरती कुणाची सत्ता नसते, ती सर्वोच्च सत्ता. अशी सर्वोच्च सत्ता कशी असते? सार्वभौम सत्ता अनियंत्रित स्वरूपाची असते. त्या सत्तेचं नियंत्रण कोणी करू शकत नाही, लक्षात घ्या. आणि अशी सार्वभौम सत्ता ही घटनेच्या तरतुदीनुसार भारतीय लोकांकडे घटनाकारांनी देऊ केलेली आहे. त्याचबरोबर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, भारतीय संविधानाने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्याचा स्वीकार केलेला आहे. समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य ही जी तत्वे आहेत ना, या तत्वाचा अंगीकार केलेला आहे. आणि ही तत्वे खूप महत्वपूर्ण स्वरूपाची आहेत देशाच्या उभारणीसाठी, राष्ट्राच्या मजबूतीकरणासाठी. आता उदाहरणार्थ समाजवादाची वैशिष्ट्ये काय आहे? समाजवाद ही जी विचारसरणी आहे, ओके, समाजवाद ही आयडिओलॉजी जी आहे ना, ही आयडिओलॉजी समानतेचा पुरस्कार करते. उदाहरणार्थ, गरीब आणि श्रीमंत असा भेद असणार नाही. आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून उत्पन्नाची साधने ही सर्वांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. म्हणजे काय? समाजवाद. कळतं ना मी काय म्हणतो ते? मग ही समाजवादी समाजरचना भारतामध्ये निर्माण झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून संविधानकर्त्यांनी या विचारसरणीचा अंगीकार केलेला आहे. लक्षात घ्या, समाजवादी विचारसरणीचा अंगीकार. उत्पन्नाची साधने जी आहेत ना, उत्पन्नाची साधने जी आहेत, ही उत्पन्नाची साधने समान पद्धतीने वाटली गेली पाहिजे. कुणा एका वर्गाची ती मक्तेदारी असता कामा नये, मोनोपोली असता कामा नये. मग उत्पन्नाची साधने कोणकोणती आहेत? FIB याची विचारलं त्यांना. मग आपण वर्गात बसूया. लॅपटॉप घे. स्पीकर नाही, मी एवढं जॉईन येतो. स्पीकर आपला ऑन आहे. हॅलो हॅलो, माईक चेक. माईक चेक. चल ना म्हणा, वर्गात चाललोय आता आपण. नाही, त्यांच्या ऐकलं ते मला दरवाजे उघड. बसून घे ना, ये. एका बेंचवर एक जण बस आणि इकडे बसा, असं दिसू द्या मला.
हॅलो, हा निशा, आवाज येतोय का? येतोय. हा, काय झालं, ऑफलाईन सुद्धा लेक्चर चालू आहेत. बरेचसे विद्यार्थी समोर उभे आहेत, बसलेले आहेत. तर भारतीय राज्यघटना आणि तिची वैशिष्ट्ये आपण पाहत होतो. भारतीय राज्यघटनेने फक्त तुमचं नाव टाकून हे करा, स्वाक्षरी करायचं. भारतीय राज्यघटना ही जगात सर्वात मोठी राज्यघटना आहे, लिखित स्वरूपाची आहे आणि विस्तृत आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं. दुसरं वैशिष्ट्य कोणतं पाहिलं आपण राज्यघटनेचं? भारतीय राज्यघटना ही लवचिक स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना ही ताठर स्वरूपाची आहे, म्हणजे परिवर्तनीय आणि दूर अशा स्वरूपाची आहे. हे तिसरं वैशिष्ट्य पाहिलं. चौथं वैशिष्ट्य आपण कोणतं पाहिलं? जनतेचं सार्वभौमत्व. भारतीय संविधानाने जनतेच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार केलेला आहे. भारतामधलं सरकार, भारतामधील शासनकर्ते वर्ग याची निर्मिती करणारा घटक कोण आहे? जनता आहे. म्हणून भारताची सत्ता खऱ्या अर्थाने कुणाच्या हाती आहे? जनतेच्या हाती आहे. म्हणून सार्वभौम सत्ता जनतेच्या हाती निहित झालेली आहे. म्हणून जनता ही कशी आहे? सार्वभौम आहे. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलं भारताच्या राज्यघटनेची सुरुवातच कशी झालेली आहे? आम्ही भारताचे लोक या शब्दापासून झालेली आहे. जगातील काही राष्ट्रे आणि त्यांच्या राज्यघटनेची सुरुवात वेगळ्या पद्धतीने झालेली आहे. ईश्वरापासून झालेली आहे. युरोप खंडातील जे राष्ट्रे आहेत ना, युरोप खंडातील जे 44 राष्ट्रे आहेत, जे 26 राष्ट्रे आहेत, या 26 राष्ट्रांनी जी संविधान स्वीकारलेलं आहे त्या संविधानाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने झालेली आहे. म्हणजे कुणी ईश्वराला साक्षी म्हणून राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे, देवाला साक्षी म्हणून राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे. आपलं तसं नाही. आपण काय केलेलं आहे? जनतेला महत्व दिलेलं आहे. आम्ही भारताचे लोक. कळतं ना? या शब्दातूनच काय व्यक्त होतं माहिती आहे का? एक वाक्यता निर्माण होते, एकात्मता निर्माण होते. आणि संविधानकर्त्यांना हे अपेक्षित होतं. भेदभाव निर्माण करणारे जे घटक आहेत ना आपल्यामधले, ते सर्व नष्ट झाले पाहिजे. आणि आम्ही असा शब्दप्रयोग राज्यघटनेमध्ये केलेला दिसून येतो. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहत होतो भारतीय राज्यघटनेचं, ते म्हणजे भारतीय संविधानाने समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्याचा स्वीकार केलेला आहे. या तत्वांचा अंगीकार केलेला आहे. हे तत्व म्हणजे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य. समाजवाद म्हणजे काय? थोडक्यात आपण सांगितलं की आर्थिक समानता पुरस्कार करणारी ही आयडिओलॉजी आहे, तत्वप्रणाली आहे. गरीब आणि श्रीमंत या वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात दरी असता कामा नये. खऱ्या अर्थाने आर्थिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे, म्हणजे समाजवाद आहे. या समाजवादी तत्वज्ञानाचा अंगीकार राज्यघटनेमध्ये संविधानकर्त्यांनी केलेला आहे. आज आपण पाहतो, पहा, शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात गरिबांच्या उन्नतीसाठी. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना. तुम्हाला माहिती आहे? सांगा पाहू. संजय गांधी निराधार योजना ऐकून आहेत का शब्द तुम्ही? ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, शहरी भागामध्ये सुद्धा आहे. ज्यांना आधार नाही, जे निराधार आहेत, त्यांना शासन अनुदान देत असतं उदरनिर्वाहासाठी. संजय गांधी निराधार योजना. ज्यांना चांगली घरे नाही त्यांना सुद्धा शासनामार्फत अनुदान देऊ केले जातं. घरकुल योजना वगैरे वगैरे भरपूर आहेत योजना. वेळोवेळी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी दिली जाते. जे दुर्बल घटक आहेत, अपंग आहेत, अशांना सोयी सवलती शासनामार्फत देऊ केले जातात. कशासाठी? का? त्याचं कारण म्हणजे भारताने समाजवादी तत्वज्ञानाचा अंगीकार केलेला आहे. वर्गविहीन समाजरचना आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायची आहे. श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव त्या ठिकाणी असणार नाही. असो, त्यानंतर धर्मनिरपेक्ष तत्वाचा आपण अंगीकार केलेला आहे. हे भारतीय राज्यघटनेचं काय आहे? वैशिष्ट्य आहे.
धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? की देशाचा स्वतंत्र अधिकृत असा धर्म असणार नाही. भारत देश कोणत्याही धर्माला, विशिष्ट धर्माला उत्तेजन देणार नाही, एका विशिष्ट धर्माला. तर भारत हे राष्ट्र कसं असणार आहे? धर्मनिरपेक्ष स्वरूपाचं असणार आहे. भारताचा राज्यकारभार हा कशा पद्धतीने चालणार आहे? धर्मनिरपेक्ष पद्धतीने, कोणत्याही धर्माला महत्त्व न देता. कळतं ना? धर्मनिरपेक्षता सर्वसाधारणपणे दोन प्रकारची आहे. सकारात्मक धर्मनिरपेक्षता आणि नकारात्मक धर्मनिरपेक्षता. ओके. अमेरिकेची जी राज्यघटना आहे, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये जी धर्मनिरपेक्षता स्पष्ट केलेली आहे ती नकारात्मक स्वरूपाची आहे. धर्मनिरपेक्ष आहे मात्र नकारात्मक स्वरूपाची, की आम्ही कोणत्याच धर्माला मानणार नाही, कोणत्याच धर्मातील तत्वज्ञानाला महत्त्व देणार नाही. अगदी काटेकोर पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्ही काय करणार आहोत? राज्यकारभार करणार आहोत. ही पद्धत म्हणजे नकारात्मक धर्मनिरपेक्षतेची आहे. भारताने सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. म्हणजे काय? धर्मातील ज्या चांगल्या बाबी आहेत त्याचा अंगीकार करायचा आणि राज्यकारभार करायचा. भारतामध्ये अनेक धर्म अस्तित्वात आहेत. नव्हे, भारताला धर्माची जन्मभूमी सुद्धा म्हटलं जातं. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म, ख्रिश्चन धर्म, ओके, लिंगायत धर्म, जैन धर्म, या धर्माची निर्मिती, या धर्माचा उदय, जन्म भारतामध्ये झालेला आहे. आणि म्हणून भारताला काय म्हटलं जातं? धर्माची जन्मभूमी सुद्धा म्हटलं जातं. अनेक वंशाचे लोक भारतामध्ये आहेत. वंशाचा सोडा, अनेक धर्माचे लोक भारतामध्ये आहेत. आणि मग धर्मनिरपेक्ष जर राज्यकारभार करायचा असेल तर सकारात्मक धर्मनिरपेक्षता डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. सर्व धर्मीयाच्या तत्वाला महत्त्व दिलं पाहिजे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, तरच आपल्याला राज्यकारभार व्यवस्थितपणे करता येतो. राष्ट्राला कोणता धर्म नाही अधिकृत, कळतं ना? मात्र भारतीय नागरिकांना धर्माच्या बाबतीत स्वायत्तता देऊ केलेली आहे. धर्म ही बाब बंधनकारक ठेवलेली नाहीये राज्यघटनेने, तर ती स्वायत्त ठेवलेली आहे, ऐच्छिक स्वरूपाची ठेवलेली आहे. राज्यघटनेनुसार प्रत्येक भारतीय नागरिकांना स्वतःच्या इच्छेनुसार, बरं का, कोणताही धर्म स्वीकारता येतो, त्या धर्माचं पालन करता येतं. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून भारताची राज्यघटना कशी आहे? धर्मनिरपेक्ष स्वरूपाची आहे, सेक्युलर पद्धतीची आहे. अमेरिकेचं कसं आहे की आम्ही इंटरफिअर करणार नाही धर्मामध्ये. भारतीय तिथल्या नागरिकाच्या धार्मिक क्षेत्रामध्ये काय करणार आहोत? इंटरफिअर करणार नाही, अशी निगेटिव्ह भावना त्या ठिकाणी आहे. भारतीय राज्यघटनेनुसार वय वर्ष 18 होईपर्यंत, लक्षात घ्या, वय वर्ष 18 होईपर्यंत कुणालाही जात लावता येत नाही, कुणालाही धर्म लावता येत नाही. 18 वर्षानंतर तुम्ही कायदेशीर नागरिक होता. ओके, कायदेशीर नागरिक होता आणि तेव्हाच तुम्हाला स्वतःच्या इच्छेनुसार धर्म स्वीकारता येतो किंवा नाकारता येतो. असं स्वरूप कसं आहे? भारताच्या धर्मनिरपेक्षता आहे. कळतं ना मी काय म्हणतोय ते? आणि म्हणून ही धर्मनिरपेक्षता भारतीय राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य काय आहे? भारतीय संविधानाचं लोकशाही गणराज्य. आपण उद्देशपत्रिका पाहिली भारतीय संविधानाची. उद्देशपत्रिकेच्या सुरुवातीलाच प्रजासत्ताक गणराज्य भारतामध्ये निर्माण केलं जाईल असं घोषित केलेलं आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय आणि गणराज्य म्हणजे काय? हे दोन्ही शब्द कसे आहेत? वेगवेगळे आहेत. प्रजासत्ताक आणि गणराज्य. प्रजासत्ताक म्हणजे जनतेचं राज्य आणि गणराज्य म्हणजे काय? कोण सांगेल तुमच्यापैकी? शब्दप्रयोग आपण नेहमी करत असतो उद्देशपत्रिका वाचन करत असताना. प्रजासत्ताक गणराज्य घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रजासत्ताक म्हणजे जनतेचं राज्य आणि गणराज्य म्हणजे ज्या देशाचा प्रमुख जो आहे, देशाचा जो प्रमुख आहे
या देशाचा प्रमुख वंश परंपरागत नव्हे, वंश परंपरागत नव्हे तर जनतेने निवडून दिलेला असतो. तो देश म्हणजे गणराज्य. कळतं ना? उदाहरणार्थ ब्रिटन. ब्रिटन हे कसं आहे? गणराज्य आहे. सॉरी, ब्रिटन हे प्रजासत्ताक आहे. देशाचा प्रमुख, राष्ट्राचा प्रमुख, देशाचा प्रमुख, राष्ट्राचा प्रमुख वंश परंपरेने ज्या ठिकाणी येत असतो, या जेव्हा राज्यघटना निर्माण झाली, अस्तित्वात आली, अ, 26 नोव्हेंबर 1949ला आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ती जेव्हा सुपूर्द करण्यात आली त्यावेळेस संविधानकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वपूर्ण स्वरूपाचं भाषण केलेलं होतं. त्यातील एक छोटासा उल्लेख या ठिकाणी करतो. ते असं म्हटले की आतापर्यंत भारत देशामध्ये राजा आणि राणी या आणि संस्थानिके यांचं राज्य होतं. भारतामध्ये लहान मोठी 600च्या वरती संस्थानिके होते. ब्रिटिश पूर्व कालावधीमध्ये झाशीचं संस्थान होतं, हैदराबादचं संस्थान होतं, कोल्हापूरचं संस्थान होतं, साताऱ्याचं संस्थान होतं. अशी लहान मोठी आकाराने 600च्या वरती संस्थानिके होते. लक्षात घ्या. झाशीची राणी हा शब्द प्रयोग ऐकले का तुम्ही? राजा राणीचं सरकार होतं ना त्यावेळेस. संविधान तयार झालं, राज्यघटना तयार झाली. मग त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वपूर्ण स्वरूपाचं कथन होतं ते म्हणजे आता भारताचा राजा राणीच्या पोटातून जन्म घेणार आहे. भारताचा राजा आता कोण निवडतील? भारतीय मतदार निवडतील, भारतीय नागरिक निवडतील. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. हे गणराज्य आहे. ज्या देशाचा राजा वंश परंपरेने तयार होत असतो, ज्या देशाचं प्रमुख पद वारसा हक्काने त्याच्याकडे जात असतं, ते गणराज्य नाही. गणराज्य कोणतं आहे? ज्या देशाचा प्रमुख जनता निवडत असते त्या देशाला गणराज्य असं म्हटलं जातं. प्रजासत्ताक गणराज्य हे भारतीय राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तर मी काय म्हणतो ते, आता भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने जनता करते, म्हणून भारतामध्ये गणराज्य पद्धत अस्तित्वात आहे. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. भारताने संसदीय शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. भारताने संसदीय शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे, किंवा संसदीय शासन पद्धती ही भारतीय संविधानाचे एक वैशिष्ट्य आहे. पार्लमेंटरी सिस्टीम. शासनाची प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. शासनाच्या प्रकार संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. दोन फॉर्म्स आहेत. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, हे आपल्याला माहितीच आहे, कारण ब्रिटिशांनी 150 वर्ष ही शासन पद्धती भारतामध्ये राबवली. बरोबर आहे. अमेरिकेने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला नाही, तर अमेरिकेने अध्यक्षीय शासनाच्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अध्यक्षीय. मग या दोन शासनाच्या पद्धतीमध्ये फरक काय आहे मूलभूत स्वरूपाचा? संसदीय शासन पद्धतीमध्ये जनतेला महत्व देऊ केलं जातं. जनतेचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी महत्व आहे. आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जनतेला महत्व देऊ केलं जातं, मात्र ते केवळ मतदानापुरतं. आणि एकदा निवडणुकीच्या माध्यमातून सत्ताधीश निर्माण झाले, त्या सत्ताधीशाकडे पूर्ण सत्ता देऊ केली जाते. एक प्रकारची हुकुमशाही त्या ठिकाणी निर्माण होते अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये. जिओ बायडन हे कोण आहेत? प्रेसिडेंट आहेत अमेरिकेचे. त्यांना कोणता अधिकार आहे? वोटोचा अधिकार आहे. म्हणजे अमेरिकेच्या संसदेने एखादा कायदा जरी पास केला बहुमताने, तो कायदा रद्द करण्याचा अधिकार कुणाला आहे? अमेरिकेच्या प्रेसिडेंटला आहे. नकार अधिकार आहे, वोटोचा अधिकार आहे. म्हणून तो
त्याची राजवट कशी आहे? हुकुमशाही पद्धतीची आहे. ही अध्यक्षीय शासन पद्धती. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ हे संसदेला जबाबदार नसतं. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असतं. त्याचं मी काय म्हणते स्पष्टीकरण करून सांगतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ हे कोणाला जबाबदार असतं? कायदे मंडळाला जबाबदार असतं. कायदे मंडळ म्हणजे काय? संसद. तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कोणत्या कशाही प्रकारचे कायदे निर्माण करू शकत नाही. तर संसदेला विश्वासात घ्यावं लागतं. विरोधी पक्षांची मते जाणून घ्यावी लागतात. लक्षात घ्या. आणि म्हणून कळतं ना मी काय म्हणते ते? आता कायदे मंडळ म्हणजे संसद. संसदेमध्ये जसे सत्तारूढ पक्ष असतात ना तसे विरोधी पक्ष सुद्धा असतात. 545 खासदार आहेत लोकसभेमध्ये. सत्तारूढ पक्षाचे काही खासदार असतात आणि विरोधी पक्षाचे काही खासदार असतात. बरोबर आहे. मग कायदा जर पारित करायचा असेल तर संसदेमध्ये बहुमत प्राप्त करावं लागतं ना. कळतं ना? बहुमत प्राप्त झाल्यानंतरच विधेयकाचे कशामध्ये रूपांतर होत असतं? कायद्यामध्ये रूपांतर होत असतं आणि राष्ट्रपतीची त्यावरती स्वाक्षरी होत असते. संसदीय शासन पद्धतीमध्ये जनता ही सार्वभौम असते. शासनकर्ते वर्ग प्रमुख नसतात. कायदे निर्माणाची प्रक्रिया शेवटपर्यंत जनतेच्या हाती ठेवलेली आहे. ती संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धतीमध्ये आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये थोडक्यात हा मूलभूत फरक आहे. आपण तो नंतर पाहणार आहोत. संसद हा जो शब्द आहे ना, हा शब्द पॉलिटी या शब्दापासून अस्तित्वात आलेली आहे. ग्रीक भाषेतील पॉलिटी या शब्दापासून पार्लमेंटरी हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. पार्लमेंट हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. मग पॉलिटी या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ काय होतो? ज्या ग्रीक शब्दापासून पार्लमेंट हा शब्द तयार झालेला आहे. तर या पॉलिटी शब्दाचा अर्थ होतो सभ्यता. कळतं ना? सभ्यता. संसदीय शासन पद्धती ही कशाचा पुरस्कार करते? सभ्यतेचा पुरस्कार करते. लक्षात घ्या. संस्कृतीचा पुरस्कार करते. चर्चा आणि विचार मंथन यावरती विश्वास ठेवणारी संसदीय शासन पद्धती आहे. निर्णय जे घेतले जातात, धोरणाची जी आज्ञा होते, कायद्याची जी निर्मिती होती, एक कल्ली पद्धतीने नव्हे तर चर्चा करून सर्वांची मते विचारात घेऊन त्या ठिकाणी धोरणाची आखणी केली जाते. पॉलिसी मेकिंग केली जाते. कायदा निर्माण केला जातो. त्याला काय म्हटलं जातं? संसदीय शासन पद्धती. आता तुम्ही पहा, माननीय नरेंद्र मोदी यांनी एकतर्फी बहुमताच्या आधारे शेती कायदे अस्तित्वात आणले. शेतकऱ्याविषयी कायदे अस्तित्वात आणले. बरोबर आहे. पेपर वाचता ना? अनेक शेतकरी संघटनेने त्यांना विरोध केला त्या कायद्याला. 3 कायद्यांना. एक, केंद्र सरकारने हे जे शेतकऱ्याविषयी कायदे केलेले आहेत ना, हे कायदे कसे आहेत? शेतकऱ्यांचे हित संबंध प्रोटेक्ट करणारे नाहीये. तर शेतजमिनी भांडवलशाहीच्या हाती जाणारे आहे, व्यापाऱ्यांच्या हाती जाणारे आहे. म्हणून शेतकरी संघटनेने पूर्ण वर्षभर या केंद्र सरकारच्या कायद्याला विरोध केला. कारण हे कायदे संसदीय पद्धतीने तयार केलेले नव्हते. विरोधकांचं मत त्या ठिकाणी जाणून घेतलं नव्हतं. आणि म्हणून 1 वर्ष भर शेतकरी संघटनेने या कायद्याला विरोध केला होता. ऐतिहासिक आंदोलन होतं ते शेतकऱ्यांचं. आतापर्यंत 1 वर्ष भर आंदोलन चाललेलं नाही. तर अशा संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार भारतीय संविधानकर्त्यांनी राज्यघटनेमध्ये केलेला आहे. भारतीय राज्यघटनेचे ते वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धतीमध्ये सत्ताधारी वर्ग महत्वपूर्ण नाहीत, शासनकर्ते वर्ग महत्वपूर्ण नाहीत, जनता महत्वपूर्ण आहे. शासनाची सर्व सूत्रे संसदीय शासन पद्धतीमध्ये कुणाच्या हाती असतात? जनतेच्या हाती त्या ठिकाणी असतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये बहुमताला सर्वाधिक महत्व आहे, मेजॉरिटीला. लक्षात घ्या. आता तुम्हाला माहित आहे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर राजकीय पक्ष काय करत असतो? सत्ता स्थापन करत असतो. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर 2 एप्रिल 2019 मध्ये लोकसभेची 17वी निवडणूक झाली. आतापर्यंत किती? 17वी लोकसभेची निवडणूक झाली. आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला बहुमत मिळालं? सांगा पाहू.
सत्ताधारी पक्ष कोणता आहे केंद्रामध्ये? बोला ना. सत्ताधारी पक्ष कोणता आहे? रुरल पार्टी कोणती आहे? पंतप्रधान कोण आहे? त्यांचा पक्ष कोणता आहे? तो पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष आहे. लक्षात घ्या. 2014 पासून ते आजतागायत ते त्या ठिकाणी सत्ताधीश आहेत. पूर्वी 2004 ते 2014 पर्यंत युपीए गव्हर्नमेंट होतं. आता गव्हर्नमेंटची नावे आहे, लक्षात घ्या. पूर्वी स्पष्ट बहुमत मिळायचं एका पक्षाला, काँग्रेस पक्ष, बीजेपी पक्ष. आता तसं नाही. सरकारला सुद्धा नावे आहेत. युपीए गव्हर्नमेंट शब्दप्रयोग ऐकले का कधी? एनडीए गव्हर्नमेंट. माननीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीए गव्हर्नमेंट अस्तित्वात होतं आणि माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार अस्तित्वात होतं. युपीए म्हणजे काय, एनडीए म्हणजे काय? राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला या बाबी कळायला पाहिजेत ना. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स सरकारचं नाव आहे, जे सरकार 2004 पासून ते 2014 पर्यंत भारताच्या केंद्रामध्ये होतं. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार केंद्रामध्ये होतं. काँग्रेस पक्ष हा महत्वपूर्ण होता आणि त्याचे सहकारी पक्ष सुद्धा या सरकारमध्ये सामील झाले होते आणि त्या आघाडीला नाव काय दिलं होतं? मनमोहन सिंगांनी युपीए गव्हर्नमेंट, संयुक्त पुरोगामी आघाडी, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. 10 वर्ष सत्ता होती यांची. ओके. त्यानंतर 2014 मध्ये ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्या निवडणुकामध्ये भारतीय जनतेने, मतदारांनी बीजेपीला मेजॉरिटी दिली. ओके. बीजेपीला मेजॉरिटी दिली. मात्र या नंतर नरेंद्र मोदींनी फक्त आपल्याच राजकीय पक्षाचा एककल्ली कारभार आपल्याला करायचा नाही, इतर राजकीय पक्षाचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? सहकार्य घ्यायचं आहे. आणि म्हणून त्यांनी समविचारी पक्ष सोबत घेतलेले आहेत आणि नवीन सरकार स्थापन केलेलं आहे. त्याचं नाव एनडीए, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली होते ते. 23 पक्षांचं सरकार बनलेलं होतं त्यांचं. किती? 23 पक्ष एकत्रित आलेले होते भारतामध्ये. आता बघा, 29 घटक राज्य आहेत ना, प्रत्येक घटक राज्यामधला जवळपास एक घटक पक्ष होता त्या ठिकाणी. 23 राजकीय पक्ष एकत्रित आणून केंद्रामध्ये 1998ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार अस्तित्वात होतं. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. संसदीय शासन पद्धती ही भारतीय राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये जनतेला महत्व असतं, मतदाराला महत्व असतं, त्याचबरोबर राजकीय पक्षांना सुद्धा महत्व असतं. पॉलिटिकल पार्टीज. ओके. एका सर्वेक्षणानुसार भारतामध्ये पॉलिटिकल पार्टीची संख्या किती आहे? 4,000च्या वरती आहे. त्यातले काही नोंदणीकृत आहेत, काही नाही. म्हणजे निवडणूक आयोग जो आहे ना, इलेक्शन कमिशन, त्यांच्याकडे नोंदणी करावी लागते राजकीय पक्षांना. आणि जर जे राजकीय पक्ष नोंदणी करतील ना, तो अधिकृत पक्ष, नोंदणीकृत पक्ष. असे काही राजकीय पक्ष नोंदणीकृत आहेत. अशांची संख्या किती आहे? 4,000च्या वरती. जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून ते पश्चिम बंगाल पर्यंत. लक्षात घ्या. संसदीय शासन पद्धतीमध्ये जनतेच्या इच्छा आकांक्षाला महत्व असतं. संसदीय शासन पद्धतीमध्ये जे राजकीय पक्ष अस्तित्वात आलेले आहेत, हे पक्ष सुद्धा जनतेच्या इच्छा आकांक्षाचा आविष्कार आहे. आता भारतामधील जे राजकीय पक्ष आहेत ना, तुम्ही पहा, आपण पाहणार आहोत नंतर. भारतामधील जे राजकीय पक्ष आहेत, हे राजकीय पक्ष विनाकारण अस्तित्वात आलेले नाहीत. चला झोपेतून उठले गेले आपण पक्ष स्थापन करू असं होतं का? त्यांना काय करायचं असतं? राजकीय पक्षांना सत्ता स्थापन करायची असते. हा एकमेव उद्देश त्यांचा प्रामुख्याने असतो, प्रमुख असतो. इतरही बाबी त्यांच्या महत्वपूर्ण स्वरूपाच्या असतात. पॉलिटिकल पार्टी त्यांची विचारसरणी विस्तारित करायची असते, भारतामध्ये प्रसारित करायची असते. हा दुसरा मुद्दा होतं ना, मी काय म्हणते ते. तर मग भारतामधील जे राजकीय पक्ष आहेत ना, हे राजकीय पक्ष वेगवेगळ्या घटकाच्या आधारे निर्माण झालेले आहेत. काही पक्ष धर्माच्या आधारे निर्माण झालेले आहेत,
काही पक्ष विचार प्रणालीच्या आधारे निर्माण झालेले आहेत, काही पक्ष वंशाच्या आधारे निर्माण झालेले आहेत, काही पक्ष भाषेच्या आधारे निर्माण झालेले आहेत. हे संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. संविधानकर्त्यांनी ही संसदीय शासन पद्धती त्यासाठी स्वीकारलेली होती. कळतं ना? कारण भारतामध्ये विविध व्हरायटी आहेत. कळतं ना? धर्माच्या बाबतीत, जातीच्या बाबतीत, भाषेच्या बाबतीत वगैरे वगैरे. मुस्लिम लीग हा जो राजकीय पक्ष आहे ना, हा राजकीय पक्ष धर्माच्या आधारे निर्माण झालेला आहे. हिंदू महासभा धर्माच्या आधारे निर्माण झालेली आहे. भारतीय समाजवादी पक्ष फिलॉसॉफी आयडिओलॉजीच्या आधारे निर्माण झालेला आहे. कम्युनिस्ट पार्टी आयडिओलॉजीच्या आधारे निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्माच्या आधारे निर्माण झालेला आहे. कळतं का? तृणमूल काँग्रेस प्रदेश या आधारे निर्माण झालेला आहे. कळतं ना? मनसे भाषेच्या आधारे राजकीय पक्ष अस्तित्वात आलेला आहे. शिवसेना प्रदेश आणि भाषेच्या आधारे अस्तित्वात आलेला आहे. ओके. एडीएमके अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, डीएमके द्रविड मुनेत्र कळघम वंशाच्या आधारे तामिळनाडूमध्ये हे जे राजकीय पक्ष आहेत ना, हे वंशाच्या आधारे निर्माण झालेले आहे. शेतकरी कामगार पक्ष वर्गाच्या आधारे निर्माण झालेला तो पक्ष आहे. कळतं ना मी काय म्हणतो? शेतकरी वर्गाच्या आधारे. कामगार पक्ष वर्गाच्या आधारे निर्माण झालेला पक्ष आहे. आणि मग हे राजकीय पक्ष का अस्तित्वात आले भारतामध्ये? वेगवेगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व करण्या, वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे हे राजकीय पक्ष का अस्तित्वात आले? त्याचं कारण म्हणजे भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तुम्ही पहा, अमेरिकेमध्ये बहुपक्ष पद्धती नाही, तिथं दोनच द्विपक्ष पद्धती आहे. त्याचं कारण त्यांनी अध्यक्षीय शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. USA भारताच्या संविधानकर्त्यांनी दूरदृष्टीचा विचार करून संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. आणि ही संसदीय शासन पद्धती भारतीय राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ओके, ठीक आहे, आपण पाहूया नंतर. दोन्ही पद्धतीने ऑफलाईन आणि ऑनलाईन. नाही, कधी कधी रेंज सुद्धा नसते ना सर. कधी कधी रेंज नसते. नाही नाही ओके ओके. इथून लिह बरं, इथून लिह, पाठीमागे. नमस्कार. घेऊत ना, बस ना. बस वर्गात बस बाजूला.